पुण्यातील बहुचर्चित लोहगड किल्ला हत्या प्रकरणात तपासाला आता अत्यंत महत्त्वाचे आणि नाट्यमय वळण मिळाले आहे। उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सिया गोयल हिचे अनेक दावे पोलीस तपासात खोटे ठरत असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे तिच्या सख्या भावाच्या जबाबामुळेच सियाच्या कथित बचावाची पोलखोल झाली आहे। पोलिसांनी तब्बल 10 तास चाललेल्या चौकशीत सियाचा भाऊ साहिल गोयल याचा जबाब नोंदवला। चौकशी दरम्यान सियाने आपण केतन अग्रवाल यांच्याशी लग्न करण्यास इच्छुक नसल्याचे कुटुंबियांना आधीच सांगितल्याचा दावा केला होता। मात्र साहिलने पोलिसांना स्पष्ट सांगितले की सियाने असा विरोध कधीच व्यक्त केला नव्हता। उलट तिने वेळेत सांगितले असते तर कुटुंबाने तिच्यावर लग्नाची सक्ती केली नसती। या जबाबामुळे सियाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तपासात आणखी धक्कादायक माहितीही समोर आली आहे। सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांची ओळख क्रिकेटच्या मैदानावर झाली होती। पुढे ही मैत्री प्रेमात बदलली। पोलिसांच्या तपासात दोघांमध्ये गेल्या काही महिन्यात तब्बल 2004 वेळा फोनवर संवाद झाल्याचे तर एकूण संभाषणाचा कालावधी तब्बल 238 तासांचा असल्याचे उघड झाले आहे। दरम्यान सिया केतन अग्रवाल यांना मनापासून स्वीकारू शकली नव्हती अशी माहितीही तपासातून समोर आली आहे। केतन यांच्या व्यक्तिमत्वातील काही बाबी तिला मान्य नव्हत्या, मात्र या कारणांमुळेच हत्या झाली असे पोलिसांनी अधिकृतरित्या म्हटलेले नाही। या सर्व बाबींची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे। गुरुवारी रात्री पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन घटनास्थळाची रिक्रिएशन केली। आरोपींनी किल्ल्यावर जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाची आणि संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली। तपासानुसार 14 जून रोजीचा कथित कट अयशस्वी ठरल्यानंतर 18 जून रोजी सियाने केतन यांना ट्रेकिंगसाठी लोहगडवर नेले। त्यावेळी चेतन चौधरी आधीच तिथे उपस्थित होता। केतन पुढे चालत असताना त्यांना दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणाचा तपास आता आणखी व्यापक करण्यात आला असून पोलीस सियाच्या आई-वडिलांचाही सविस्तर जबाब नोंदवणार आहेत। तसेच या हत्येमागे केवळ प्रेम संबंध होते की आर्थिक अथवा इतर कोणतेही कारण होते याचाही तपास सुरू आहे।